तर आता गोल्डन पेनल्टी आलेली आहे, टॉच करण्यात घेतलेला आहे. टॉच झाल्यानंतर गोल्डन पेनल्टी कोण मारणार ते समजणार आहे. सध्या तरी ऑलराऊंडर आणि तुकटाक कंपनीचा मॅच चालू आहे आणि मला वाटते तुकटाक यांनी टॉच जिंकलेला आहे आणि मला वाटते डिसिजन. तर आता तुकटाक कंपनीने शॉट घेतलेला आहे आणि ऑलराऊंडर या टीमला सेव्ह करण्यासाठी चान्स दिलेला आहे. तर बघूया आता तुकटाक कंपनी हे काय करतात. शेवटचा शॉट गोल्डन पेनल्टी. आणि तुकटाक कंपनी यांनी गोल मारलेली आहे. तर आता तुकटाक कंपनी हे जिंकलेली आहे. तर आता नेक्स्ट मॅच असेल कुणाशी नसेल ते आता समजणार आहे. मला वाटते सोनेरी टोली आणि हो कोणाशी मॅच आहे. सोनेरी टोली यांचा मॅच होणार आहे आणि शेवटचा मॅच आहे. चौथा मॅच आपल्याला कॅप्चर करायला भेटला तो म्हणजेच तुकटाक चांगला असा मॅच झालेला आहे. आता इकडे केलेले आहेत आणि सोनेरी टोली खूप चांगली अशी टीम आहे. तरी आता फर्स्ट राऊंड सारे मॅच कॅप्चर नाही करत कारण चांगली अशी टीम गोराईवरून आलेली आहे. सेकंड राऊंड संपल्यावर सेमीफायनल संपल्यावर तर आता तुम्ही बघू शकता BFC आणि गोराईचा मॅच चालू आहे सॅन अँथोनी. तर मॅच खूप चांगलासा सुरू आहे. थोडा गरमागरम BFCने पहिल्या मॅचला 2 गोली मारल्या होत्या आणि जिंकले होते. आता हा सेकंड राऊंड सुरू आहे. तर तुम्ही बघू शकता खूप चांगला मॅच सुरू आहे. स्कोर झाला तर मी तुम्हाला अपडेट देईन की कोण जिंकला आणि कोण हरलं ते. आणि आता फर्स्ट हाफ झालेला आहे. फर्स्ट हाफ नंतर आता सुद्धा क्लायमेटसुद्धा खराब झालेलं आहे. बघू शकता मला वाटते पाणी येणार आहे आणि ह्या टायमाला पाणी तर सुरूच असते. मला वाटतं आता पाणी पडणार आहे आणि पाण्याच्या वेळीसुद्धा खूप मजा येत आहे. हे बघा BFC आणि इकडे गोराई. तर आता पेनल्टीवर मॅच आलेला आहे. गोराई वर्सेस BFC उत्तन गोराई सॅन अँथोनी. तर बघूया पेनल्टीला आता कोण जिंकतोय. तर आणि पाऊससुद्धा आलेला आहे. तुम्ही बघू शकता तुम्हाला पाऊस समजत असेल. खूप पाऊस आलेला आहे आणि ह्या पावसालासुद्धा फुटबॉल खेळण्याची मजाच वेगळी असते. तर चला बघूया आता कोण सेकंड राऊंड जिंकतो आहे आणि सेमीफायनलला जातो आहे. फर्स्ट शॉट BFCचा आहे आणि फर्स्ट सेव्ह गोराईंची आहे. तर चला बघूया. पहिला शॉट घेणार आहेत BFC. पावसामध्ये खूप मजासुद्धा येत असते. मी पहिला शॉट आणि पहिला शॉट गोल केलेली आहे BFC यांनी. सॅन अँथोनी गोराई यांची पहिली शूट असेल आणि पहिली गोल जाते की बघूया. आणि विसल ब्लो झालेली आहे आणि पहिला शॉट तर बघूया आणि इथे गोल झालेले आहे.
तर आता स्कोर 2 विन आहे. जर स्कोर केली तर सॅन अँथोनी गोराय विन होईल आणि जर सेव्ह केली तर गोल्डन पेनल्टी येईल. तर बघू शेवटचा शॉट असेल. त्याच्या अगोदरचा शॉट बाहेर गेला होता BFC यांचा, त्याच्यामुळे आता त्यांना सेव्ह करावी लागेल आणि सॅन अँथोनीला गोल करावी लागेल. आणि ते गोराय हे जिंकलेले आहेत. आणि सॅन अँथोनी गोराय सेमीफायनलला गेलेले आहे. आणि आता एक अजून सेकंड राऊंड आहे. तुकटाक वर्सेस ओमसाई. खूप खतरनाक टीम आहेत. तर बघूया तून मॅच होणार आहे सेकंड राऊंडचा आणि याच्यातून जी जिंकेल ती म्हणजे त्यांच्याबरोबर खेळणार आहेत. तर ही आहे ओमसाई. तर आता मॅच सुरू होणार आहे. त्याच्या अगोदर आलेले आहे आणि त्याच कारणाने पिच तो पाणी आल्यामुळे थोडं अडखळा येतो. आणि आता मी बघितलेलं आहे जो मॅच झाला होता तुकटाक वर्सेस ओमसाई. तर ओमसाई हे जिंकलेले आहे, सेमीफायनलला गेलेले आहे आणि त्यांच्यासमोर सॅन अँथोनी FC हे सेमीफायनलला गेलेले आहेत. तर याच्यातली जी जिंकेल ती फायनलमध्ये जाणार आहे. आणि मग उद्याचा एक पूर्ण शेड्यूल असेल. पूर्ण शेड्यूल उद्याच्यासुद्धा 8 टीम असतील आणि त्याच्यानंतर मग त्यामधली एक फायनलला जाईल आणि याच्यामधली एक फायनल आणि त्याच्यातून फायनल होईल. असा हा खूप स्ट्रगलिंग असते बीचवर, कारण पाणीसुद्धा वरती येते. आता पण पाणी खूप वरती आलेले आहे. एक मॅच संपल्यानंतर तुम्ही बघू शकता पाणी खूप वर आलेलं आहे. तरीसुद्धा मॅच आरामात पूर्ण होईल. तर चला मॅच सुरुवात करणार आहोत. ओमसाई वर्सेस सॅन अँथोनी FC. तर तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी आलेलं आहे बीच फुटबॉलची. तर हे बघा, आता बघूया कोण टीम जिंकणार आहे आणि फायनलला जाणार आहे. तर आता ओमसाई या टीमने 2 गोल्स केलेले आहेत आणि मला वाटते फक्त 1 किंवा 2 मिनटं राहिली असतील. शेवटचा सेमीफायनलचा मॅच आहे, याच्यातली जिंकेली फायनल आणि इथे मॅच समाप्त झालेला आहे. आणि इथे ओमसाई ही फायनलला गेलेले आहेत. आजच्या दिवसाची पहिली टीम फायनलमध्ये गेलेले आहेत BFCच्या टुर्नामेंटमध्ये. तर आता आपण घरी जाणार आहोत. मॅच संपलेले आहेत. फायनलला ओमसाई मनोरी गेलेले आहे आणि खूप चांगले असे मॅच झालेले आहेत. आपण पाणीसुद्धा वरती आलेले आहेत. तर आता आपण घरी जात आहोत. तर सर्वांना विनंती आहे की माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. तर चला, बाय बाय, टेक केअर.